तो कदम का लड़खड़ सुन ले यारों की ये बातें बीतेंगी सारों से रूठा है Once more! Once more! Once more! तो कदम का लड़खड़ सुन ले यारों की ये बातें बीतेंगी सारों से रूठा है मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तो जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण CapCutचा वापर करून बनवणार आहे आणि आपला व्हिडिओ तो एकदम कडकमध्ये शूट आणि एडिट कसा करायचा या टॉपिकवरती झालेला आहे. तर आजचा आपण व्हिडिओ CapCutने एडिट करणार आहोत. तर CapCut ॲप्लिकेशन आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे काय कडक एडिटिंग करता येते ते आणि माहिती आहे. तर आता आपल्याला एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो ॲप इन्स्टॉल करून त्यात सिंगापूरचे पेन कनेक्ट करायचे. त्यानंतर आपले CapCut लाईन ओपन करायचे. तर आता CapCut ओपन केल्यानंतर आपल्याला इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला वेबसाईट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो ॲड होऊन जाईल. तर आता व्हिडिओच्या लेयरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला जो ऑडिओ आहे ना, तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. त्यानंतर आता या ऑडिओच्या लेयरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला आता जिथे-जिथे सॉरी बीट्स नाही, आता डायरेक्ट आपण ह्या व्हिडिओच्या लेयरला स्प्लिट करून टाकणार आहोत. तर आता बॅक यायचं तिथे बीट्सच्या सेक्शनमध्ये गेलं तर ना त्याच्या बॅक येऊन ह्या लेयरला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना 0 सेकंद 9 फेमवरती जायचं. आता ते ते फेम तर आपल्याला दिसत नाहीत. तर आता ते फेम दिसण्यासाठी आपल्याला ह्या लेयरला असं झूम करावं लागणार आहे असं 2 बोटाने. तर आता या लेयरला झूम केल्यानंतर अशा प्रकारे 1 सेकंद, 1 फेम, परत 2 फेम अशा प्रकारे 2 फेम आणि हे 4 फेम आहे त्याच्यामधलं हे 3 फेम असणार आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे तिथे डॉट असल्यामुळे. तर आता आपले फेम, बीट्स, ॲनिमेशन सॉरी बीट्स नाही, फेम आणि सेकंद सगळे दिसून जातील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना 0 सेकंद 9 फेमवरती जायचं. आता 0 सेकंद ऑलरेडी आपलं. तर आता 9 फेमवरती आल्यानंतर ना इथे स्प्लिट मारायचं आपल्याला. त्यानंतर ना 0 सेकंद 13 फेमवरती जायचं. 13 फेमवरती आल्यानंतर स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 18 फेमवरती जायचं. 18 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 22 फेमवरती जायचं. डायरेक्ट 22 वरती येऊन असं स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 24 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 27 फेमवरती एक स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. त्यानंतर ना आता आपल्याला 1 सेकंदवरती यायचं. 1 सेकंदच्या इथे 1 सेकंद दिसत आहे. त्यानंतर ना इथे 1 सेकंदवरती आल्यानंतर ना इथे 1 फेम, इथे बरोबर 1 सेकंद 1 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना इथे 1 सेकंद आणि इथे 6 फेम, इथे 6 फेम, इथे एक स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. 1 सेकंद 9 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 1 सेकंद 13 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 1 सेकंद 17 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 1 सेकंद 22 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 1 सेकंद 26 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर आता 2 सेकंदवरती यायचं बरोबर. इथे 2 सेकंदवरती आल्यानंतर एक स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 4 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 8 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 11 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 16 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 20 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचं. तर इथे 2 सेकंद आणि इथे 24 फेम, इथे 2 सेकंद 24 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 2 सेकंद 28 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 2 सेकंद तर आता संपलेलं आहे मित्रांनो. 2 सेकंद झाल्यानंतर ना 3 सेकंद 2 फेम, इथे 3 सेकंद दिसत आहे आणि इथे 2 फेम दिसत आहे. यावरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 3 सेकंद 6 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. आता 3 सेकंद झाल्यानंतर ना 4 सेकंद 1 फेमवरती जायचं डायरेक्ट आपल्याला. 4 सेकंद इथे दिसत आहे आणि इथे 1 फेम, इथे एक असं स्प्लिट मारायचं. त्यानंतर ना 7 सेकंद 10 फेमवरती स्प्लिट मारायचं. 7 सेकंदवरती जायचं आता डायरेक्ट. 7 सेकंदवरती आलेलो आहे. तर आता 10 फेम, इथे 7 सेकंद आणि इथे 10 फेम, इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 10 सेकंद 18 फेमवरती स्प्लिट मारायचे. 10 सेकंदवरती गेल्यानंतर ना आता 18 फेमवरती जायचे. ते 10 सेकंद 16, 17, 18, इथे 10 सेकंद आणि इथे 18 फेम, इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 17 सेकंद 4 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. आता डायरेक्ट आपलं 7 सेकंदाचा गॅप असणार आहे यामध्ये.
16 सेकंद, 17 सेकंद 4 फेम इथे एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 20 सेकंद 12 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. हे 20 आलेले आहे आणि इथे देखील 12 आलेले आहे. तर अशा प्रकारे 20 सेकंद 12 फेमवरती एक स्प्लिट मारायची. 23 सेकंद 22 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 23 सेकंद आणि 22 फेम इथे अशा प्रकारे 23 सेकंद आणि 22 फेम इथे स्प्लिट मारायचे. अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना इझिली आपले जे बीट्स आहेत ना, तर त्या जागी स्प्लिट होऊन जाईल. तर आता आपल्याला आहे ना बीट्स ॲड करून घ्यायचे. तर आता बीट्स कसं ॲड करायचं तर ते तुम्हाला माहीतच असणार आहे थोडक्यात. तर आता या लेयरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून ते बीट्स ऑप्शन याच्यावरती जाऊन आपल्याला आता पहिल्यांदा तर जिथे स्प्लिट केलं ना बरोबर तिथे येऊन इथे बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड बीट करायचं. त्यानंतर मग बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या पुढच्या ह्याच्यावरती जायचं म्हणजे जिथे स्प्लिट केले तिथे पुढच्या ह्याच्यावरती आल्यानंतर ना बीटमध्ये जाऊन ॲड बीटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे जिथे-जिथे स्प्लिट केलं ना आपण तिथे-तिथे ॲड बीट करून घ्यायचं. म्हणजे आपले बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे. जिथे-जिथे स्प्लिट केले तिथे. मग आम्ही सांगितलेलंच आहे कुठं-कुठं स्प्लिट करायला सांगितलेलं तिथं. जर तुम्ही व्हिडिओ जरा देखील स्किप केलेला असला तर तुम्हाला काही देखील समजणार नाही. आपले बीट्सचा जो ठोका आहे ना तो चुकणार आहे 100%. तर एकदम कडकमध्ये होईल व्हिडिओ पूर्ण बघितला तर. तर आता आम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घेतलेले. तर आता बीट्स ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला जे तो व्हिडिओ रिप्लेस करण्याची बारी येते. तर आता रिप्लेस करण्याच्या अगोदर आपण व्हिडिओ शूट केलेलं असलं पाहिजे. तर ते शूट कसं करायचं तर मी सांगतो आता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शूट करण्यासाठी 1080p या जे रेशो म्हणजे जी साईज असते ना क्वालिटी ते ठेवायचे 1080p आणि 60 FPS. तर ते ठेवलं तर जरी बास झालं. तर जर तुमच्या मोबाईलमध्ये 2K 60 FPS असलं ना, तरी ते ठेवायची नाही. 180p 60 FPSच ठेवायचे. जर तुमच्याकडं 4K 30 FPS असलं ना, तरी देखील ठेवायचे नाही. जर 4K 60 FPS असलं तरच ठेवायचे. तर आता एवढी बास झालं एवढं माहिती. तर आता तेवढं शूट करून घ्यायचं. तर शूट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला व्हिडिओ जो तो म्हणजे स्टेबल असलं पाहिजे. मोबाईल हलवायचं नाही आणि नुसतं लेफ्ट आणि राईट अप राईट म्हणजे लेफ्ट, राईट, अप, डाऊन एवढं करायचं आहे तरच म्हणजे व्हिडिओ प्रोफेशनल वाटेल. जर तुम्ही इकडं-तिकडं हलवला तर व्हिडिओ एकदम खराब होणार आहे. त्यामुळे त्याची गरज नाही काय सुद्धा. जर तुमचा व्हिडिओ चुकून लयच खूपच अनस्टेबल आलं असेल म्हणजे हलत असेल तर तुम्ही इथनं खालनं CapCutच्या सेटिंगमधनं ते व्हिडिओ स्टेबलाइज करू शकता इथनं. तर ते काही करण्याची गरज नाही मला. मी कारण एकदम स्टेबलनी व्हिडिओ शूट केलाय. तर आता ते व्हिडिओ रिप्लेस करण्यासाठी पहिले लेयरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस ऑप्शन यामध्ये जायचं. त्यानंतरनं आपल्याला जो व्हिडिओ आहे ना, तो सिलेक्ट करायचा. तर मी आता कसं करायचं सांगतो. तर बघू शकता मी अशा प्रकारे व्हिडिओ शूट केलेले आहेत सगळे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला हा व्हिडिओ ॲड करायचा. तर मी आता ह्याला सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे एकदम स्टेबल म्हणजे फक्त पुढं-मागं किंवा सॉरी पुढं-मागं पण करायचं नाही. लेफ्ट, राईट, वरी खाली मी सांगितलेलंच आहे कसं शूट करायचं. तर आता ह्या मी ह्याला सिलेक्ट करतो. आता इथनं आपण जे पार्ट हवा आहे ना, तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं कन्फर्म झाल्या-झाल्या अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर आता हे ॲड झाल्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे स्पीडचं ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊन नॉर्मलवरती क्लिक करून याची थोडीफार उगाच स्पीड कमी करायची. कारण आपण किती जरी स्टेबल व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला ना, तरी थोडं देखील हलतोच. त्यामुळे थोडंसं स्पीड स्लो ठेवून आपल्याला पहिल्या बीटवरती यायचं. इथे पहिली बीट पहिले बघू शकता इथे बीट पहिले आहे. या बरोबर बीटवरती येऊन या लेयरला सिलेक्ट करून इथे स्प्लिट्स ऑप्शन यामध्ये ह्यावरती क्लिक करून स्प्लिट करून घेतल्यानंतर ना पुढचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना, तर बीटचा पुढचा एक्स्ट्रा भाग त्याला डिलीट मारून टाकायचा अशा प्रकारे. तर आता हे एक लेयर ॲड झालेली आहे बघू शकता. तर आता पुढच्या लेयरवरती क्लिक करून 2 नंबरच्या लेयरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रिप्लेसमध्ये जाऊन आपल्याला दुसरा जो हे आहे ना, तो इथे ॲड करायचा. तर अशा प्रकारे जिथे स्टेबल आहे ना, तिथेच आपल्याला तोच ते व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे इथनं खालनं. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं कन्फर्म केल्यानंतर आपल्याला आपल्याला झूम नाही स्लो मोशन आहे ना, तो आपल्याला द्यायचा आहे याला. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बीटवरती जाऊन अशा प्रकारे इथनं स्प्लिट मारून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करत जायचा. अशा प्रकारे प्रत्येक लेयरला अशा प्रकारे करायचं. फक्त हे बारके-बारके सेकंद बारके लेयर्स आहेत ना, तर ह्याला हे आत्ता जे 2 लेयर्सला करून दाखवले, तर ते सेम पद्धत बारक्या लेयरला सगळ्या करायचे. बाकीचे जे मोठे लेयर्स आहेत ना, तर मी ते पुढचं सांगतो.
तर आता कसं करायचं सांगतो. तर आता ही मोठी लेयर आहे बघू शकता. थोडक्यात मी एक्झाम्पलसाठी ही लेयर सिलेक्ट करतो. 0.8 सेकंडची आहे, काही हरकत नाही. ह्या लेयरला सिलेक्ट करून रिप्लेसमध्ये जाऊन इथे मला आता ह्या ठिकाणी इथे हा व्हिडिओ ॲड करायचा. तर मी आता हे सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून आता आपल्याला इथे खाली एक स्पीडचं ऑप्शन आहे. स्पीडमध्ये जाऊन इथे कर्वमध्ये जायचं. कर्वमध्ये आल्यानंतर ना आता इथे कस्टमचं ऑप्शन आहे ना, या कस्टममध्ये जायचं. आता कस्टममध्ये गेल्यानंतर ना आपल्याला इथे थोडंसं लोड होईल. इफेक्ट इन्स्टॉल झाल्यानंतर ना एडिटमध्ये जाऊन हे ग्राफ मी कशाप्रकारे ॲडजस्ट करतोय तसंच तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं सेम पद्धतीने. तरच तुमचा व्हिडिओ एकदम कडक स्लो मोशनमध्ये होऊन जाईल. आणि हे ग्राफ तुम्ही एकदा ॲडजस्ट केलं ना, तर प्रत्येक लेयरला हे पुढचे जे प्रत्येक लेयर्स आहेत ना, तर ते प्रत्येक लेयरला अशा प्रकारे ॲडजस्ट करत जायचे. तर आता बघू शकता अशा प्रकारे. तर आता स्टार्टिंगला थोडं स्पीड आणि इथे खाली थोडं हे स्लो मोशन आणि एंडिंगला सुद्धा थोडं स्पीड अशा प्रकारे हे ग्राफमध्ये ॲडजस्ट झाल्यानंतर ना इथे स्मूथ स्लोमो आहे ना, याच्यावरती क्लिक करून बेटर क्वालिटीवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे जर 0.8 सेकंदपासून आपलं 1.3 सेकंद झालंय, तर हे एवढंच होऊ द्यायचं नाही मित्रांनो. जर म्हणजे बरोबर 0.8 आणि 0.8 जर 0.9 असं चालेल मित्रांनो. तर पण एवढं फरक नसू नये. तर अशा प्रकारे बघू शकता आता. हां, तर बघू शकता 0.8 आहे ते 0.9 सेकंदपर्यंत स स इथे आपण स्लो मोशन केल्यावर झालेलं आहे. तर आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण बघू शकता अप्लाय स्मूथ स्लोमो इथे स्मूथमध्ये ॲड झालेलं आहे. तर आता आपल्याला आहे ना, हे ॲड झाल्यानंतर ना इथे पुढच्या बीटवरती जायचं बरोबर. तर आता बघू शकता बीटचं जर कम असलं, तर तुम्ही 0.9 केलं तर मी म्हणजे 0.8 होतं 0.9 केलं तर काही हरकत नाही. म्हणजे जास्त झाल्यावर काही हरकत नाही. तर कमी झालं तर तुम्हाला जास्त स्लो मोशन करावं लागणार आहे. तर आता एवढं झाल्यानंतर ह्याचा एक्स्ट्रा भाग त्या पुढच्या बीटच्या पुढचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना, तर त्याला स्प्लिट करून तुम्ही डिलीट करून घ्यायचं इथनं. तर आता डिलीट केल्यानंतर ना आता प्रत्येक लेयरला अशा प्रकारे बारके-बारके लेयर्स आहेत ना, मी 2 लेयर्सला कसं सांगितलं तसं करायचं या सगळ्या बारक्या लेयर्सला. त्यानंतर ह्या लेयरला कसं सांगितलं तसंच आपल्याला पूर्ण तिथनं व्हिडिओच्या लास्टपर्यंत म्हणजे जे मोठे-मोठे लेयर्स असतात ना, त्याला करायचे. तर तुम्ही सॉन्ग कुठला देखील ॲड करू शकता. तर अशा प्रकारे हे झाल्यानंतर ना, तर आता आपल्याला सगळे क्लिप्स ॲड केले तुम्ही, रिप्लेस केले आणि स्लो मोशन हे ते सगळं केलं, तर आपल्याला इथे म्यूट क्लिप्सचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो ऑडिओ आहे ना, तो म्यूट करायचा आहे क्लिप्सचा. हे खालचा ऑडिओ आपला ऑनच राहील याचा काही विषय नाही. हे वरचे जे क्लिप्स आहेत ना, त्याचा ऑडिओ आपलं बंद होईल. तर बघू शकता आता. बघू शकता क्लिप म्हणजे ऑडिओ आहे तो क्लिपचा रिमूव्ह झालेला आहे. तर आता आपल्याला एवढं केल्यानंतर ना आता मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे जे लेयर्स आहेत ना, तर ते रिप्लेस करून स्लो मोशन हे ते सगळं ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी हा व्हिडिओ कंप्लीटली एडिट करून रेडी केलेला आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, आपल्याला इथे मी मगा रिप्लेस केलं होतं नाही 0.8 सेकंडची इथे आपल्याला कोणताही लेयर ॲड करायचं नाही. इथे आपल्याला म्हणजे कितवी बीट आहे बघा ही. मी सांगतो आता. ही बीट आहे 3 सेकंद 6 फ्रेम. ही जी पुढची लेयर आहे ना, या लेयरवरती आपल्याला कोणताही इफेक्ट ॲड करायचा जर तुम्ही दुसरा सॉन्ग असला तर तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुमच्या ऑडिओनुसार. ब्लॅक स्क्रीन पण तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर आता आपल्याला आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा आता हे झाल्यानंतर ना ट्रान्झॅक्शन आहेत ना, तर ते ॲड करायचे. तर मी आता ट्रान्झॅक्शन कसं ॲड करायचं तर ते सांगतो. तर मित्रांनो आता ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी आपल्याला आहे ना, पहिल्यांदा तरी ते बरोबर 4 सेकंदवरती यायचे. सॉरी 4 सेकंद नाही. 4 सेकंदवरती जायचं पहिल्यांदा तर. इथे बघू शकता 3 आलेलं आहे. इथे 4 आलेलं आहे. बरोबर 4 सेकंदच्या लेयरवरती आल्यानंतर ना इथे ह्या ट्रान्झॅक्शन इथे सिलेक्ट केलं होतं ना, तिथे सिलेक्ट करून ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला पुल आउटचा ट्रान्झॅक्शन वाल्या व्हिडिओला सिलेक्ट करून ह्याची लेंथ आपल्याला 0.4 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता आपल्याला आहे ना, बरोबर 10 सेकंद 18 फ्रेमवरती जायचं. 10 सेकंद 18 फ्रेम. ते बरोबर आलेलं आहे मित्रांनो 10 सेकंद 18 फ्रेमवरती. या आता ट्रान्झॅक्शनला सिलेक्ट करून इथे ट्रम्बल झूम नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून याची लेंथ 0.60 व्हायची इथनं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता पुढं 17 सेकंद 4 फ्रेमवरती जायचं आपल्याला. 17 सेकंद 4 फ्रेमवरती आल्यानंतर ना आता ह्या ट्रान्झॅक्शनला सिलेक्ट करून ट्रेंडिंगमध्ये इथे आपल्याला पुल आउटचा मागाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल तो ॲड करायचा आहे. लेंथ 0.7 सेकंद ठेवून 20 सेकंद 12 फ्रेमवरती आल्यानंतर ना इथे आपल्याला
पुल इन नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना, तो ॲड करायचा आहे. 0.6 लेंथ ठेवायची मित्रांनो. त्यानंतर 23 सेकंद 22 फेमवरती जायचं आहे. 23 सेकंद 22 फेमवरती आल्यानंतर ना आता आपल्याला ट्रान्झॅक्शनला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना इथे ट्रान्झॅक्शनमध्ये मिक्सचा ट्रान्झॅक्शन पाहायला भेटेल. त्याची लेंथ 0.5 सेकंद ठेवायची. त्यानंतर ना आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. एकच इफेक्ट आहे मित्रांनो, तो आपल्याला ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला यायचं पहिल्यांदा तर इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना आपल्याला लाईट्समध्ये ड्रीमी ग्लोचा इफेक्ट पाहायला भेटेल. त्याला स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ॲड करायचं. त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून ग्लो जो आहे तो 10% होऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला खाली स्क्रोल करून इथे फिल्टरचं ऑप्शन याच्यामध्ये जाऊन आता आपल्याला आहे ना फिल्टर मी कसं सांगतो तसं ॲड करायचं. पहिला जो फिल्टर आहे ना, तर त्यासाठी पहिल्यांदा इथे फिल्टर्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ना इथे हा फिल्टर ॲड करायचा आहे. याची स्पेलिंग आहे OPPENHEIMER. हे स्पेलिंग आहे मित्रांनो. हे स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर ना ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचे 60% आपल्याला ठेवायचे आहे ऑपेसिटी. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत इथे LASVEGAS हा इफेक्ट आपला जो फिल्टर आहे ना, तो ॲड करायचा आहे. 62% ॲड करायचं म्हणजे याची ऑपेसिटी आहे ना ती 62 ठेवायची. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला स्टार्टिंगला येऊन स्टार्टिंगपासून आपली जी ही बीट आहे ना 0 सेकंद ते 3 सेकंद 6 एमची बीट आहे आणि ह्या बीटपर्यंत आपल्याला हा BW म्हणजे ब्लॅक एंड व्हाईट 3 हा इफेक्ट ॲड करून ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची जी पर्सेंटेज आहे ना ती 78% ठेवून आपल्याला ॲड करायची. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन टेक्स्टमध्ये जाऊन ॲड टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला इथे कुठला क्लास आहे ना, तो आपला काही देखील लिहायचं असेल ते लिहायचं. त्यानंतर ना टेम्पलेट्समध्ये नाही मित्रांनो, इथे ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे. ॲनिमेशन्समध्ये आपल्याला फॉन्ट चेंज 5 नावाचा ॲनिमेशन व्हायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून आपल्याला आपली जी बीट आहे ना, त्या ह्या बीटपर्यंत ॲड करायचं. जेवढं हवं आहे तुम्हाला तेवढं. मी 0 सेकंदपासून 3 सेकंद 6 एमपर्यंत ॲड केलो आहे. तर आता एवढं ॲड केल्यानंतर ना आपला जो व्हिडिओ आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ तो सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केल्या अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे Instagram ट्रेंडिंग लेन्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टेड मध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.